न्यूज 28 मराठीमध्ये आपले स्वागत आहे। आजच्या मोठ्या बातम्यांबद्दल बोलूया। डेंगाचीमेट येथे निसर्गाच्या सानिध्यात मातेरा डोंगरावर जागतिक आदिवासी दिन उत्साहात साजरा। डेंगाचीमेट जगभरात जागतिक आदिवासी दिन उत्साहात साजरा होत असताना डेंगाचीमेट गावातही हा दिवस अनोख्या पद्धतीने साजरा करण्यात आला। गावाच्या निसर्गरम्य परिसरातील मातेरा डोंगरावर निसर्गाच्या सानिध्यात आदिवासी दिनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला। या कार्यक्रमाला गावचे सरपंच कमळाकर धूम, ग्रामपंचायत सदस्य मंडळी, गावातील प्रतिष्ठित नागरिक, महिला तसेच बालगोपाल मोठ्या संख्येने उपस्थित होते। यावेळी आदिवासी समाजाची संस्कृती, परंपरा, निसर्गाशी असलेले नाते आणि सामाजिक एकोपा यांचे महत्त्व अधोरेखित करण्यात आले। मातेरा डोंगराच्या हिरव्यागार आणि निसर्गरम्य वातावरणात ग्रामस्थांनी एकत्र येत जागतिक आदिवासी दिन साजरा केला। त्यामुळे कार्यक्रमाला उत्साहपूर्ण तसेच आनंदाचे वातावरण निर्माण झाले होते। निसर्ग, संस्कृती आणि परंपरा यांचा संगम साधत डेंगाचीमेट ग्रामस्थांनी जागतिक आदिवासी दिनाची अनोखी आठवण निर्माण केली। पालघर जिल्हा क्राईम रिपोर्टर ईश्वर मुकणेची रिपोर्ट। डेंगाचीमेट गावातील हा मातेरा डोंगर आणि जागतिक आदिवासी दिन या निमित्तानं या संपूर्ण ग्रामपंचायत डेंगाचीमेट गावानं, इथल्या सरपंचानं, इथल्या सदस्यांना, इथल्या लोकांनी आपला जागतिक आदिवासी दिन डेंगाचीमेट गावी मातेरा डोंगर या ठिकाणी साजरा केलाय। आपण काही दृश्य पाहू शकता। हा डोंगराचा भाग, डोंगराचा परिसर। जागतिक आदिवासी दिन 9 ऑगस्ट हा युनोने घोषित केलेला जागतिक आदिवासी दिन आहे। अवघ्या जव्हार तालुक्यातच काय, जिल्ह्यातच काय, राज्यातच काय, देशभरात, जगभरात हा दिन साजरा केला जातो। जव्हार तालुक्यामध्ये लाखोंची संख्या आज उपस्थित आहे या आदिवासी दिनानिमित्त। मात्र जव्हार तालुक्यात डेंगाचीमेट गाव हे प्रख्यात निसर्गमय असं गाव आहे आणि या गावामध्ये मातेरा डोंगर प्रसिद्ध स्थान आहे। या गावानं गावचे सरपंच, सदस्य तथा गावकरी मंडळी, लहान चिमुकले जी मुलं या सर्वांनी मिळून हा आदिवासी दिन निसर्गात साजरा करूया असा निश्चय केला आणि त्यानिमित्तानं आज मातेरा डोंगरावरती या ठिकाणी सगळी मंडळी आज उपस्थित आहे। मी गावच्या सरपंचांना असं विचारतो, या ठिकाणी गावचे सरपंच कमळाकरजी धूम साहेब हे उपस्थित आहेत तथा सदस्य मंडळ आहेत, त्यांना विचारतो की आदिवासी दिन हा सगळीकडे साजरा केला जातो, मात्र निसर्गात साजरा करण्याचं कारण काय? खरं तर सर्वांना जोहार। आज 9 ऑगस्ट आदिवासी जागतिक दिन हा 1994 पासून युनोमध्ये घोषित केलेला आहे आणि त्या दिवसापासून हळूहळू ह्या दिवसाचं अधिकाधिक महत्त्व वाढत चाललेलं आहे। दरवर्षी तालुक्याच्या ठिकाणी किंवा प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी, प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी जसं आता तुम्ही म्हणाले तसं संपूर्ण देशभर हा दिन मोठ्या उत्साहात साजरा केला जातो। ह्या वर्षीचं असं आपल्या ग्रामपंचायतचं महत्त्व आहे की ह्या वर्षी दिन हा थोडासा ग्रामपंचायतने पहिलं वर्ष आहे आणि सुरुवात केली। खरं तर ह्या दिनाचं महत्त्व हे आजचे जे यंग जनरेशन आहे किंवा ही लहान लहान छोटी बालकं आहेत यांनाही ह्या दिनाचं महत्त्व हळूहळू पटावं आणि म्हणून हा आपण एक आपल्या ग्रामपंचायत क्षेत्रातील मातेरा डोंगर हे पर्यटन स्थळ आहे आणि ह्या पर्यटनाच्या स्थळी आपण हा दिन साजरा करावा असं सगळे आपल्या जे आपण सांगतो आजची आपण जे त्यांना सगळ्यांना वाटलं आणि ह्या ठिकाणी आपण ते गोष्टीचं नियोजन केलेलं आहे। खूप चांगली उपस्थिती आहे ह्या दिनाला आणि ह्या ठिकाणी प्रत्येकजण आपापल्या परीने, खरं तर आदिवासी हा निसर्गपूजक आहे आणि निसर्गाच्या सान्निध्यात हा आजचा दिन आपण साजरा करतो हे खूप मोठी गोष्ट आहे। त्यामुळे आजच्या दिनाला या ठिकाणी विशेष महत्त्व आहे। या ठिकाणी आपण बिरसा मुंडाची प्रतिमा ठेवलेली आहे, आपले आदिवासीचे दैवत म्हणजे देव, हिरवा देव, आणि त्याच्यानंतर आपले जे 5-6 देवांची एकत्र एक प्रतिमा आहे जी म्हणजे अखिल भारतीय आदिवासी एकता परिषद म्हणजे आदिवासी एकता परिषदेच्या मार्फत जी प्रतिमा दरवर्षी फ्लॅश होतो आणि एक डिझाईन तयार होते त्याची एक या ठिकाणी निसर्गाशी आदिवासींची नाळ कशी आहे अशी एक प्रतिमा आहे। ह्याचंही आपण पूजन ह्या ठिकाणी केलेलं आहे आणि अशा परीने आपण जसं जमेल त्या पद्धतीने हा पहिलं वर्ष आहे आणि ह्या वर्षापासून आपण ग्रामपंचायतच्या वतीने एक चांगला स्वरूप दिलेला आहे। चांगला एक आदिवासी जागतिक दिन सुरुवात झालेली आहे। हळूहळू हे छोटंसं रोपटं भविष्यात हळूहळू हे मोठं होईल आणि एक चांगल्या पद्धतीने आपल्या तालुक्यात किंवा आपल्या गावामध्ये सगळी लोक एकवटली जातील आणि हा दिन मोठ्या उत्साहात साजरा केला जाईल। पूर्वी डेंगाचीमेट हा गाव फक्त डेंगाचीमेट गावापुरता मर्यादित होता, ग्रामपंचायत म्हणून।
पण सध्या मिनी माथेरान म्हणून त्याची सध्या ओळख आहे आणि म्हणून या मिनी माथेरान लोकांनी भेट द्यावी असं तुम्हाला वाटतं का? निश्चितच ह्या पर्यटन स्थळाला जवळपास सोशल मीडियामध्ये बऱ्यापैकी प्रसिद्धी मिळालेली आहे आणि जव्हार म्हटलं की दाबोसा, काळमंडळे किंवा इतरही पर्यटन स्थळं आहेत, परंतु ह्या ठिकाणी शासनाने जे पर्यटन स्थळं आहेत, काळमंडळे असेल किंवा दाबोसा असेल किंवा आणखी 1-2 अशी स्थळं आहेत तर त्या ठिकाणी पर्यटकांसाठी बंदी घातलेली आहे. त्यामुळे हे जे आपलं पर्यटन स्थळ आहे माथेरा डोंगर, हे पर्यटन स्थळ म्हणजे निसर्ग पर्यटन स्थळ आहे. त्यामुळे इथेही कुठलीही पर्यटकांसाठी रिस्क नाही, मनसोक्त असं निसर्गाचा आस्वाद घेता येतो आणि मनसोक्तपणे इथे दाट धुकं असतं, हवा पाणी वगैरे किंवा ह्या सगळ्या गोष्टीचं एक चांगलं मनमोकळपणाने इथे या ठिकाणी वातावरण आहे आणि त्यामुळे निश्चितच जवळपास खूप सारे वर्षभरात माझ्या माहितीप्रमाणे 50-60 हजार किंवा त्यापेक्षाही अधिक ह्या सगळ्या पूर्ण सीझनमध्ये पर्यटक येत असतात आणि मोठ्या संख्येने गर्दी होत राहते. आज ज्या पद्धतीने ह्या ठिकाणी मोठी गर्दी झालेली आहे, हे 9 ऑगस्टच्या कार्यक्रमानिमित्त आणि 9 ऑगस्टच्या दिवशी इतर ठिकाणी जे आपली पोरं जाऊन आणि ह्या ठिकाणी बाबा एक आपण ह्या तालुक्यात म्हणजे आलोय तर ह्या ठिकाणी किमान आपण पर्यटन स्थळ डेंगाची मीठ आहे हे आपण बघितलं पाहिजे कसं आहे काय आहे आणि त्याचा आस्वाद घेण्यासाठी ह्या ठिकाणी बहुत सारे पर्यटक या ठिकाणी उपस्थित पण आहेत. धन्यवाद.